युरिया 25 किलो घेतला आपण तर 11 किलो 500 ग्राम. जर युरिया 10 किलो घेतला तर 4 किलो 600 ग्रॅम नत्र मिळेल आणि युरिया 1 किलो घेतला तर 460 ग्रॅम नत्र मिळेल. हे सगळं लिहून ठेवा किंवा फोटो काढून घ्या. आता फॉस्फरस कशातून किती मिळेल, पोटॅश कशातून किती मिळेल आणि तुमची खताची कुठलीही ग्रेड तुमचं तुम्ही तयार करू शकला पाहिजे. झालं. आता तुम्हाला पाहिजे स्फुरद. युरियातून तुमचा नत्र मिळाला. स्फुरदला काय करता तुम्ही? युरिया 18% 1846 DAP वापरता, 12-32 वापरता किंवा 52-34 वापरता. स्फुरद युक्त खत असणार 60-20 असता. मग तुम्ही आपल्याला फॉस्फरस मिळणार असेल तर, आपल्याला पोटॅश पाहिजे असेल तर आपल्याला फॉस्फरस घ्यायचा आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड पासून. कशातून? पोटॅशियम हायड्रॉक्साईड असतं. फॉस्फरस पोटॅशियम नाही, फॉस्फरिक ऍसिड मधून फॉस्फरस मिळणार. फॉस्फरस कशातून मिळणार आहे? फॉस्फरिक ऍसिड 85% लिहिलं असतं बघा. आपल्या पण कॅनवा असेल याच्यावर तयार होत. मग युरिया 100 किलोला 46 किलो नत्र मिळाला आणि फॉस्फरिक ऍसिड मग 85 किलो किती फॉस्फरस मिळणार? 85. पण नाही, कारण फॉस्फरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे कसं बनलंय? हायड्रोजनचे 3 आयटम, फॉस्फरसचा 1 आणि ऑक्सिजनचे 4. मग यातला फॉस्फरस काढायचा आहे. हे तिन्ही म्हणून हायड्रोजन, फॉस्फरस, ऑक्सिजन मिळून 85% आहे. काय मिळून? तिन्ही मिळून. आणि त्यात पण हायड्रोजनची 3 संख्या आहे, ऑक्सिजनची 4 आणि फॉस्फरसचा 1च आहे. मग यातला हे सगळं तिन्ही मिळून 85% आहे. मग प्युअर आपल्याला काय काढायचं? मग निव्वळ फॉस्फरस काढायचा. काय काढायचा? मग निव्वळ फॉस्फरस याचं वजन काढायचं अगोदर. हायड्रोजनचं वजन आहे किती आहे? हायड्रोजन 3 वेळा. किती? फॉस्फरस किती वेळा आहे? 1 वेळा. ऑक्सिजन किती वेळा आहे? 4 वेळा. हायड्रोजनचं वजन आहे 1 अधिक 1 अधिक 1 हे झालं H. फॉस्फरस किती आहे? वजन आहे याचं 31 हे झालं फॉस्फरस. आणि ऑक्सिजन किती वेळा आहे? ऑक्सिजनचं वजन आहे 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 हे झालं ऑक्सिजन. हे झालं 3 हायड्रोजनचं वजन अधिक 31 फॉस्फरसचं वजन अधिक 64 हे झालं ऑक्सिजनचं वजन. आणि हे हायड्रोजन हेच तिन्हीच हे सगळं मिळून वजन झालं 98 ग्रॅम प्रति मोल. किती? 98 तिन्ही मिळून झालं. आणि मग आपल्याला टक्केवारी कशाची काढायची आहे? फॉस्फरसची काढायची आहे. ज्याची काढायची आहे याचं वजन किती आहे? 31. फॉस्फरसची काढायची आहे. ज्याची काढायची आहे त्याला वर घ्यायचा असा पीला. किती टक्क्याचा आहे तुमचं? आणि कशातून काढायचे आहे? H3PO4 मधनं काढायचे आहे. आणि गुणायचं तुमचं किती टक्क्याचं आहे? गुणिले 85%. मग पीचं वजन किती आहे फॉस्फरसचं? 31. H3PO4चं वजन किती आहे? 98 गुणिले 85 किती झालं तुमचं? 26.88% येते. किती? म्हणजे सरासरी आपला 27% फॉस्फरस येणार. किती? मग किती टक्के? 85% आहे. परंतु
हायड्रोजन फॉस्फरस ऑक्सिजन हे मिळून 85 आहे. आणि जर नुसता फॉस्फरस म्हटला तर निव्वळ नुसता फॉस्फरस फक्त 27%. किती ते प्युअर 85% असेल तर हे ज्याला पाहिजे ते घ्या, नाही तर मग सरळ मी चार्ट देतो ते डोक्यात ठेवा. ते तुम्हाला काय एखादा म्हणून कसं आलं काय आलं त्यापेक्षा हे सायंटिफिक सांगितलं. जेव्हा अंकुश पाटील खरं सांगतोय का खोटं सांगतोय, तर मग तुम्ही काय करायचं, जर 85% प्युअर असेल तर तेवढा मिळतोय. जर डुप्लिकेट घेतलं काय घेतलं तर ते तुमच्या ह्याच्यावर. मग यावेळेस 100 किलो फॉस्फरिक ऍसिड घेतला तर किती मिळणार आहे? 27%. 27 किलो फॉस्फरस मिळणार आहे. किती? 85 किलो नाही. मग जसा युरिया मिळाला आहे तसा नाही. जर 50 किलो फॉस्फरिक घेतला तर 13 किलो 500 ग्रॅम फॉस्फरस मिळणार आहे. किती? आणि जर 25 किलो घेतला तर 6 किलो 750 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि जर 10 किलो फॉस्फरिक ऍसिड घेतला तर 2 किलो 700 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि 1 किलो घेतला तर 270 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि 500 ग्रॅम घेतला तर 135 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. आणि जर 100 ग्रॅम घेतला तर 27 ग्रॅम फॉस्फरस मिळेल. हे लिहून ठेवा. हे सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे. ह्याच्यावर सगळा तुमचा अहो आता फॉस्फरिक ऍसिड हे तुम्हाला वनिताचा किंवा इंडिगेमचा वापर. आज त्यांचा रेट आहे 350. आपला 1 किलो. आम्ही पहिला आमचा रेट आहे 250 रुपये. आम्ही पहिला 200 रुपये विकत होतो. आता युद्धामुळं 250 आहे. आता आणि सगळे रेट वाढले तर आणि वाढतात. मार्केटला 100 रुपयानं पण मिळेल. तुम्हाला बिल दाखवतो तुम्हाला. माझी खरेदी आहे 153 गुणिले 18%. माझी खरेदी कुठून पण घ्या. म्हणजे मला कितीला पडलाय? 100ला 18 रुपये. किती? गव्हर्नमेंटला चालले जीएसटी. काय आपल्याला तुम्हाला पण नाही मला पण नाही. धंदा करते पण ती गव्हर्नमेंटला द्यायची. 18% पार्टनर आहे गव्हर्नमेंट. 100ला 18 रुपये. 50 रुपयेला 9 रुपये. म्हणजे 27 रुपये काही न करता सरकार घ्यायला लागेल. म्हणजे ज्यावेळेस आम्ही किती पडला हा 27 म्हणजे 153 अधिक 27 180 रुपये हे आमची खरेदी आहे. प्लस वाहतूक आम्हाला सोडून प्लस गोडाऊन चार्जेस, कामगार, परत कॅन मध्ये भरून देणार आहे ना तुम्हाला. त्या कॅनचे 10 रुपये. परत लेबल तुम्ही लावत नाही. आम्हाला धंदा करता सगळं लावावं लागेल. हा. आणि परत बॉक्स मध्ये येतो ना घालून 2 कॅन. तो बॉक्स जो आहे बॉक्स सगळ्यात महाग छपडी 40 रुपयाला बॉक्स आहे. तो कॅन 52 रुपयाला मिळत होता. आता 77 रुपयाला बसला आहे. मग मला सांगा आमची सगळं टोटल चाललंय आमचं 205 ते 210 रुपये. किती पडायला लागले आम्हाला. आम्ही जतकरांना 220 रुपये देतोय. किती? आणि ते 250 रुपये विका म्हणून सांगितले त्यांना. रेल आहे. याच्या खाली कुठं मिळत असेल तर याच्या खाली असेल तर 100% 2 नंबर आहे.
याच्या खाली जर तुम्हाला कोण फॉस्फरिक आता देत असेल 100% 1001% डुप्लिकेट आहे. कुणाला असेल तर माझी बिल पाठवतो तुम्हाला. 1001% डुप्लिकेट आहे. सल्फ्युरिक ऍसिड मिक्स करून डेन्सिटी मॅच करून तुम्हाला देणार. म्हणून तुम्ही फूड ग्रेडचं घ्या. रेट सांगितलं म्हणून तुम्हाला सांगितलं कंपनी इंडिकेमचं घ्या, वनिताचं घ्या. वनिताचा 370 रुपये रेट. किती आहे? 360 रुपये किलो आहे. तुम्ही घ्या. आमचा नसेल मला तुम्ही वनिता मिळालं 360 रुपये. 150-200 रुपये घेणार. आमचा 200 रुपये वर चालू घेणार कसा? मग काय करणार आम्ही? मागासारखं ते निम्म काढून घेणार. काय करणार? मग इथं 205 आमचं निम्म बेसळ केल्यानंतर किती खर्च आला? 105 आला. किती आला? निम्मा खर्च आला आम्हाला. 105 खर्च 150 देणार. दुप्पट 1.5 पैसे व्हायला. तुम्ही खुश? मलाच माहिती आहे तुमचा कार्यक्रम एखादा गेला. तर तुमचं इथं एवढं वाचल्यानंतर सुद्धा तुमचा 1 लाख रुपयाचा खर्च 20,000 आला आणि तुम्ही जर काय जर करायला गेला, तुम्हाला मी सांगतोय मटेरियल क्वालिटीच असेल तर मी सांगतोय ते रिॲक्शन येणार. आता तुम्ही मला म्हणला किंवा आम्हाला रिझल्ट आला नाही तर आम्ही म्हणा ठीक आहे कुठं वापरले काय आले. आम्ही आमचं तंत्रज्ञान काय तुम्हाला कुठेही घ्या सांगितले. मी तुम्हाला काय सांगितले? कुठेही आमच्याकडे घ्या म्हणून तुम्हाला कधीही शब्द आम्ही वापरत नाही. मला वेळच नाही. मी फोन सुद्धा उचलत नाही कारण माझ्या फोन ठेवतच नाही किंवा मी उचलतच नाही कारण त्या धंद्यातले ज्ञानच द्यायचे तुम्हाला. परंतु का की जर उद्या तुम्हाला प्युअरच माल नाही मिळाला आणि डुप्लिकेट मिळाला तुम्ही हे रिझल्ट नाही काय पण सांगते माणूस. आता हे तर प्युअर माल मिळाला आला रिझल्ट आला तर लोक म्हणून हा यायला काय आला. जर मटेरियल ओरिजिनल नसेल तर येणार नाही तुम्हाला. तर म्हणून हे फॉस्फरिकचा 250 रुपये दर आहे. आता वाढतील आहे आणि युद्ध चालू झालं आणि दर वाढला. कमी झाले तर कमी होते परंतु युद्धाच काय तरी सुद्धा परवडते. खूप परवडते. तुम्हाला बेसल डोसच घालायचा नाही आणि हे सगळे लागणारे न्यूट्रिशन तुम्हाला द्यायला. 1 लाख रुपयाचा खर्च 20,000 रुपये येतो. तो पण लय झाला 20,000 रुपये. 80,000 रुपये वाचणार आहे तुम्ही. कुणाचा मला सांगा 1,00,000-1.5 लाख रुपये खत औषधाची उधारी होती. कमीत कमी 1 लाख. मला एक सांगा एवढ्या उन्हात मी आता लागलोय पटकन उरकून मला जाऊन गाडीत बसायचं. मी पटापटा एवढ्या उन्हात तुम्ही बसलायचा तुझं बायको कष्ट करते. कमीत कमी आपल्या तंत्रज्ञानाने किती पैसे वाचतील तुमचे? 80,000 तर वाचतील. किती वाचतील? लाखातले 80. तुम्हाला 1 लाख रुपयाचा दुकानावर खर्च होतो तुमचा. 1 लाख रुपयाचं तुमचं जर तंत्रज्ञान असेल 1 लाख 2 लाख कोणाला 5 लाख होते. काय होते? 1 लाखातले लय नाही. मी म्हणतो 80,000 वाचले. किती वाचले तुमचे? 80,000 वाचले. आणि तुमचं वय किती आता? 30 वय आहे. किती शेती आहे? 5 एकर. आणि खताची औषध दुकानाची उधारी किती होते? 60,000 रुपये होते. काय होते? छोटा शेतकरी 10 एकर असेल तर कुठलं पीक आहे तुमचं? फक्त कोरडवाहू शेती करतात. कोरडवाहू काय पीक असतं तुमचं? कधी कापूस. आणि 5 एकरला किती होते? फक्त 5,000 खर्च होणार. किती? लिहून ठेवायचं नाव. त्याच्यावर 1 रुपया खर्च होणार नाही. आपले वापरतो सर जबरदस्त रिझल्ट आला असता. लाल कोळीला 2 दिवसामध्ये लाल कोळी. हा जे लाईम सल्फर सांगितलं 2 दिवसात लाल कोळी खलास होते. सोयाबीनला तुम्ही काय नाही नुसत्या एकही चिमट तुम्ही खतं बितं वगैरे पेरायची नाही टाकायची नाही काय नाही. सोयाबीन कापूस तो नुसतं फवारच आहे. हे हवेवी पीक आहे. भरपूर हे मी सांगतो ह्या न्यूट्रिशन द्या काही करायची गरज नाही. सगळे घटक मिळणार आहे त्यात. पीक खाली टाकूनच येते. इतकं भारी रिझल्ट येतो. लय तुम्हाला सांगा एकऱ्याला 700 ते 800 रुपये खर्च येतो. किती? आमचा ते फलटणचा एक शेतकरी आहे दादा लाड. त्याचा 20 गुंठ्याचा खर्च आहे 350 रुपये सोयाबीन औषधाचा खताचा. किती? आणि बियाणाच्या बॅगेचा खर्च असेल की अर्धा ह्याचा
बियाणाचा खर्च 1000 रुपये असेल. किती? एकऱ्याला 2000 पिशवी असेल किंवा काय. मशागत असेल, मशागत काय त्यानं पेरलेलंच होतं समजा. मशागत एक 4000 रुपये. किती? आणि मजूर वगैरे सगळा हा खर्च धरला तर एक 8 4 ने 5350 रुपये. काढणी वगैरे सगळा एक 2500 रुपये मशीन एकरी घेतात. किती? 4000 एकरी 4000 रुपये. आणि मग याचे अर्धा एकरचे 2000, 7000 ते 8000 रुपये खर्च झाला लमसम. किती? 8000 रुपये खर्च झाला. किती? आणि त्यांना अवरेज पडलेले काय पडलं? 13 क्विंटल अवरेज एकरी पडले. किती? लय पण नाही सांगा मी. किती म्हणजे फक्त 13. 20 गुंठ्याला 6 क्विंटल 50 किलो काय नाही. 6 क्विंटल झाला त्याचा. 6 क्विंटल 4000 तर 24,000 रुपये झाले. मी म्हणतो 4 धरा, 4.5 धरा, तरी तू फायद्यात आहे ना, तोट्यात आहे का? कोरडं औषध आहे त्याचे, पाण्यावरही नाही. नाही पण विषय काय माहिती आहे का, एवढं जाऊन सुद्धा पैसे किती राहिले अर्ध्या एकऱ्यामध्ये? 18,000 रुपये राहिली त्याला. 17,000 रुपये नफा राहिला ना त्याला. सोयाबीन मध्ये कोरडवाहूला नफा आणि एकऱ्यात राहिले 34,000 रुपये. किती? आणि मग 5 एकर असेल सोयाबीनचं 1,70,000 झाले ना. 5 एकर शेती असेल 1.5 लाख. आपल्याला 10-12 अवरेज पडते. 10-12 खर्च पडतो. मग हे समजून तुम्हाला खर्च कमी करून हे न्यूट्रिशन सोयाबीनला 5 फवारणी द्यायचे. किती? तुम्ही देत नाही. तुमचा 5-7 फवारणीचा खर्च तुमचा एकराचा होईल 1000 रुपये. किती? मग काय अडचण आहे? तुमची एक फवारणी 1000, 2000, 3000 ची एक फवारणी करताय. मी काय सांगतोय, तुम्ही काय टाकणार आहे? खत टाकलं तुम्ही 19 आपल्या पद्धतीने तयार केलेलं खत. किती रुपये लिटर आहे? 60 रुपये. किती? एकऱ्याला 1 लिटर मारलं. किती टाकले एका वेळेस? 60 रुपये टाकलं तुम्ही. मायक्रोडेन त्यात 1 लिटर टाकला. टाकणार होता का तुम्ही 500 रुपये घेऊन? 1 लिटर आता ही हिरवं मायक्रोडेन बघा कसा कलर आलाय टाकावर. उचलून दाखव कुठे साहेब लोकांना काय तेव्हा टाक. असंच असते का? हे 50 रुपयात तयार झालं. किती? 1 लिटर एकरी फवारलं. काय? हे 50 रुपये. किती? 110 रुपये झाले. सिलिकॉन स्टिकर कधी घालणार आहे का? 200 मिली 300 मिली 200 मिली सिलिकॉन स्टिकर घातला त्याचे 60 रुपये आणि 170 रुपये तुमचा खर्च आला. किती? 4-5 फवारणी घ्या एका दिवस. मग परत अमिनो ऍसिड घेतलं, एका दुसरं एखादं रोगर घेतलं, काय घेतलं तर किती तुमचा 1000 रुपये वर पुढे जात. 5 फवारणी केल्यानंतर सोयाबीन कसली येईल का नाही? आपण इथं काय नुसतं इथं टाकतोय आणि मग खर्च कशाचा आहे तुमचा? फक्त पेरायचा, बॅगेचा आणि 1000 रुपये काढायचा. मग तर त्या तुम्ही कापूस करता किंवा तूर करता तुम्ही, हे राहून तुम्हाला बोनस म्हणून तूर आहे, उद्योग म्हणून करा. काय म्हणतो तुम्हाला? राहू द्या. तुम्हाला 7च अवरेज पडलं. किती म्हणतो मी? 7च अवरेज पडलं. 7च तुम्हाला अवरेज पडल्यानंतर तुमचा खर्च बियाणाचा किती आहे? पिशवीचा गरज शक्यतो लावा. बियाणं 2000 का 2500 आहे. 2500 रुपये. एकराला 25 रुपये बियाणं लागेल. मशागत पेरायचं, पेरणी किती आहे? काढायला शिकलं पाहिजे. 1000. चला. आणि मशागत तुम्हीच करताय का दुसऱ्याला देत आहे? तरी मशागत 1000 रुपये करायचे.
2000 परत काढणी 4000 रुपये ना. आणि काय खर्च आहे आपल्या औषधं 1000 रुपये किती, आणि दुकानावरले एखादं रोगर वगैरे 1500 किती, तणनाशक एखादं तणनाशक 1 लिटर 800 रुपये किती किती खर्च झाला. 25 अधिक 1000 3.5 अधिक 2000 5.5 अधिक 4 9.5 11,800 रुपये किती 11,000. काय राहिला काय तिकडं औषधाचे पैसे चालून 10-11,000 रुपये 17,000 होणार होते. काय होणार होते 11,800 रुपये आले तर 7 अवरेज पडले किती 28,000 रुपये लागते. 17,000 रुपये नफा आहे. 5 एकरामध्ये तुम्हाला 85,000 रुपये सोयाबीन मध्ये राहिले. आणि तूर किती पडते. तूर हा बोनस आहे तुम्हाला. तिकडे मशागत वाचली आहे तुम्हाला. फक्त तिथं बियाणाचाच खर्च आहे तुमचा. कशाचा बियाणा आणि काढणीचा खर्च येणार आहे, कारण इथं मशागत तुम्ही केलेली आहे ऑलरेडी. 5 एकरामध्ये तुम्हाला 85 मिळाले. तूर किती निघते 5 एकरी 5 क्विंटल, पण आपल्याला 5 टन पडणार. काय दर आहे तुरीचा 6,000 रुपये 7,000 रुपये प्रॉफिट न 5,000 रुपये वर्ष 2,000 रुपये मशागतीला याला त्याला गेले. 5 क्विंटलचे तुमचे 25,000 रुपये राहिले. तुम्ही मला सांगा 2 लाख रुपये इकडे मिळाले कशाला तुम्हाला. काय तुम्ही तोट्यात जाऊ शकत नाही. काही जर केलं कसं जरी कॅल्क्युलेशन मला जर तोट्यात जाऊ शकत नाही. आता औषधाचा खर्च जरी एखाद्या शेतकऱ्याने 80,000 रुपये वाचले, काय होणार आहे 80,000नं. यांची आता मी काय म्हणतोय 60,000 रुपये याचा खर्च आहे. 10,000 येणार आहे औषध. 5 एकर गरीब शेतकरी आहे त्यांचे 50,000 वाचणार. औषधाचे जी दुकानाचे जे 60,000 बिल होत होतं त्याचा आता 10,000 कार्यक्रम होणार आहे. तर यांचे 50 वाचणार आहे. यांना 60 वर्षानंतर जे रिटायरमेंटला घेणार आहे. 60 वर्षानंतर देशमुख साहेबांसारखं बसून खाणार आहे. प्रॉपर्टी आता हे तर कर्ज राहतील का तुमच्यासारखं आयुष्य राहिलं. 60 वर्षानंतर BP शुगर चालू होणार आहे. आता औषधात आता 10 रुपयाची गोळी त्यावेळेस 100ला असतील 150ला असतील, आणि तुम्ही आता तिकडे 5 लावून घेत असतील तर 60 वर्षानंतर तुम्ही काय करणार आहे. यांनी काय केले हे 50,000 रुपये वाचलेले काय केले 50,000ची LIC वाचलेले पैसे वाचलेले ना पैसे आता कुठेतरी चालले होते पैसे. 50,000 या माणसांचे 5 एकर शेतीचे 5 एकर म्हणजे तुमच्याकडे सर्वसाधारण शेतकरी तुम्ही त्याला अगदी हे करता. मग 50,000 ह्या शेतकऱ्याचं आयुष्य बदलू शकेल. एवढं तुमचं येणारं उर्वरित आयुष्य तुमचं बदलेल. तुम्हाला सरकारची 500 रुपयाची पेन्शनची गरज नाही किंवा सरकारकडे हात पसरायची गरज नाही. हे 50,000 काय केलं तुम्ही. आज यांचं वय किती आहे 30 म्हणून सांगितलं त्यांनी. 60 वर्षानंतर हे LIC पॉलिसी करणार आहे. रिटायरमेंट घेणार शेती किती 75 वर्षापर्यंत आमची ती काकी शेती करायला लागली. 60 वर्षाचं सांगितलं पोरा तुझं बघ मी माझं मी पांढरंग विठ्ठल करत बसणार आहे. पण पैसे पाहिजे ना जायला महिन्याच्या वारीला पाहिजे ना पैसे. सगळा शेवटी खेळ पैशावर येते. नाहीतर काय म्हणते आताच लोकांना बुवा लोकांना किंमत देणार आहे. 30 वर्षाचा आणि काय वाईट आवत असणार आहे. हिने काय केले 30 वर्ष बचत केली. आता 60,000 चाललेच होते. आपलं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. 50,000 कुठं लगेच बारवर वगैरे उडवायचे नाही. ते पैसे साठवायला चालू करा. आणि LIC पॉलिसी प्रत्येक वर्षाला वाचलेल्या पैशातून चालू केले. 30 वर्ष आहेत यांना चार किती 20 वर्षात त्यांचे किती पैसे असणार 15 लाख रुपये LIC साठी किती त्यांचे साठी. आणि 30 वर्षात यांना LIC दिल 64 पैसे किती दिल 60 लाख रुपये दिले. किती LIC 60 लाख रुपये देतील. जर तुम्हाला आणि ह्यात 50,000 भरल्यानंतर 1 वर्षात 2 वर्षात जर काय झालं बरे वाईट तर 50-60 लाख रुपये तुमच्या घरच्यांना कवर राहणार आहे. आणि 30 वर्षानंतर ते 60 लाख आणि तुमच्या घरच्यांना मिळणार. जेवढा याच्यात फायदा मिळेल
पण जाऊ दे, तुमचं काही नाही, आपण काय मध्ये धरायचं नाही, आपण चांगलं स्टेटस जगणार आहे. हे 60 लाख रुपये आल्यावर काय करणार? आता मिळते आहेत का कुणाला एवढे काटकसर करून 60 लाख? शिक्षक राहते, लेकर राहतात, बाळ राहतात, सुत्र राहते, कुठं जमा होणार एका माणसाच्यावर? हा जमाच होत नाही ते. एका व्यक्तीवर तेवढे जमाच होत नाही. 50 उरतात शेतीमध्ये, हा बाकीचा खर्च राहते ना. उरत नाही. आता मी काय सांगायला लागलोय, तुम्ही आता जे दुकानावर 60,000 यांना मी विचारलं कर्ज किती चालले लक्षात घ्या. मी तुमचा प्रश्न बरोबर आहे त्यांना. हे तुम्हाला सगळ्यात पैसे राहीना झाले, परंतु आता यांची दुकानाची उधारी उभं राहते. त्यांची दुकानाची उधारी किती होती त्याच्यावर तोड करून सांगा. 60,000 यांची दुकानाची उधारी होते. आता काय होणार आहे, त्यांची दुकानाची उधारी 60 जे चालले, उराईच राहिला विषय त्या बघलेला. 60 जे दुकानावर चालले होते ह्यांची आता किती जाणार आहे? 10,000. आणि 50 वाचले, आणि ते 50 वाचलेले आता तुम्ही कुठं तर द्यायच लागलाय पैसे. कुठे लागलाय? उत्पन्नाचे राहू दे, तुमचा नफा वाढायचे. आता तुम्ही जे द्यायला लागलाय, हे द्यायला लागलेले पैसे तुम्ही जे आता द्या बसा खाली, हे जे द्यायला लागलाय पैसे, तुमची किती बिल होते बरं दुकानदाराचं? दुकानदाराकडे किती बिल भागवता? 60,000. बरोबर आहे ना? मग ते दुकानाचे 60,000 जे भागवतात ना आता, तो खर्च 10,000 येणार तुमचा. कितीवर? 50 चालले ना तुमचे. म्हणजे बायका पोरांना चाललेत का? हे कुठं तर दुसरीकडे अंकुश पाटलाच्या खिशात चाललेत पैसे, कुठं तर कुणाच्या तर खिशात चाललेत ना. हे जे तिकडे जे व्हायला लागलाय पैसे, ते कुठं करा. LIC 30 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन, तुम्हाला 15 लाख साठतील, तुम्हाला LIC 30 वर्षात 60 लाख रुपये देईल. पोरग सांभाळू दे न सांभाळू दे, पोराला सांगले पैसे पाहून माझे. तुमच्याकडे 60 लाख रुपये असेल, सगळी गोळा होतील की नाही? ही जमीन आहे, ही पोराला सांगले तुझी जमीन आहे, तुझ्या आजीची जमीन आहे, माझ्याकडे आली, माझी जमीन तुझ्याकडे करायला दिली. हे सुद्धा पैसे मी वर गेल्यानंतर तुला देणार आहे. काय देणार आहे? हा. हे तुम्ही काय करायचं, SBI बँकेमध्ये तुम्ही काय ठेवले की पेन्शन योजनेत टाकली. काय टाकली? 1 लाखाला 700 रुपये पेन्शन येते SBI. किती? 1 लाख रुपये तुम्ही ज्यावेळेस बँकेत ठेवाल SBI ला, 700 रुपये पेन्शन देते. मग 10 लाखाला किती देणार? 7,000. आणि 60 लाखाला 42,000 रुपये पेन्शन बसले. किती? महिना 42,000 रुपये मिळणार. 60 चे 60 लाख शिल्लक आहे, ते कुठे कोण येत नाही. SBI कुठे बुडणार नाही का? ज्यावेळेस देश बुडेल कुठे तवा जाईल. 42,000 रुपये तुम्हाला पेन्शन मिळेल 5 एकर वाल्याला. आपण विचारच केला नाही. तुम्ही काय करायला लागलाय? म्हणून मी जे काय सांगितलं, एखाद्या ठराविक वर्गाला आपण शिवाय त्यांचा आदर्श घ्या. ते काय करायला लागले? डोकं वापरायला लागले. आपण काय करायला लागलोय? शरीर वापरायला लागलो. कष्ट करण्याबरोबर थोडस तुम्हाला विचार सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. काय पाहिजे? पैशाला उदी गुजर मारवाडी इतर लोक येतात, आपण काय आहे त्याला कुल्फी बरी 2-2, 5-5 रुपये आईस्क्रीम वगैरे करून गेली, बंगलं गाड्या बांधून घ्यायची. आणि आपण एक सोयाबीनचा दाणा पेरला की 100 दाणे येते त्याला. येतेच की नाही? एकच सोयाबीनचा दाणा आहे ना. आपला धंदा किती महत्वाचा आहे बघा की. एक सोयाबीनचा दाणा पेरल्यानंतर त्याला सोयाबीनचे 100 शेंगा लागतात की नाही? किती लागतात? 50च लागल्या. पुणे 2 100 दाणे येतात की नाही? किती प्रोडक्शन मिळते आपल्याला? एका दाण्यापासून 100 यायला लागले, तरी पण मग तू तोट्यात झालाय. दूध 1 लिटरचा 200 ग्रॅम खावा पडते. ती कधी आत्महत्या करते का? म्हणजे त्याचं उत्पन्न किती आहे? उत्पादन 1 लिटर आठवून 200 ग्रॅम करते, पण ते रेट वाढवून लावते. काय करते? तुम्हाला गणित नाही. का तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे गणित नाही. गणित मांडायला शिका. खर्च आपल्याला बसला पाहिजे लागतं. का सांगतोय की एवढं जीव तोडून तुम्हाला सांगतोय, लेकरा बाळांचं भविष्य तुम्ही बरबाद करू नका. तुमचं झालंय, तुमच्या बायकोच झालंय, पण तुमच्या पोरांच्या जर खरंच तुमचं प्रेम असेल, तुम्हाला हात जोडून सांगतो, तर त्या लेकराचं भविष्य उभा बरबाद करू नका. नाही तर तुम्ही आठवा की तुम्ही तुमच्या बाला म्हणल्याला काय केलं आमच्यासाठी. म्हणताय ना तुम्ही? नक्की म्हणलेला आहे प्रत्येक जण. मी पण म्हणलेलं आहे बासाठी. काय केलं? आयुष्यभर टाळच कुठलाय. प्रत्येक जण बाला असं म्हणतो, प्रेमानं म्हणतो, रागानं बोलतो. पण तुमची पोरं येणारा का हा वाईट असणार आहे. ती पोरं म्हणणार आहे काय केलं आमच्यासाठी किंवा काय तुम्ही ठेवला.
तर त्यांचं भविष्य बर्बाद करू नका. पैसे ह्यात तुमचा पण दोष नाही, तुम्हाला कोणी सांगितलंच नाही. तुम्हाला आज हे ज्ञान मिळालंय, तुम्ही हे ज्ञान वापरून तुमचं आयुष्य चांगलं करा. तुमच्या जीवावर लोक फिरायला लागले, जाते की नाही, स्टेटस बघताय ना, बँकॉकला गेली, कुठे गेली बघताय की नाही. तुम्ही का जाऊ शकत नाही तुमच्या बायकोला घेऊन? आता आमच्या मे महिन्यामध्ये सांगितले आणि कोणाला तारीख देऊ नका म्हणलं, बायकोला पोराची फिरायला घेऊन जायला. का घेऊन जायला? घेऊन गेला पाहिजे. अगदी भांडायला चालू करते पूर्ण. अजून म्हणतात तुम्ही एवढं करा, आम्हाला विमानात बसवलं नाही, इथंच नाही. भांडत्या पोरगी बापाला भांडायला चालू करते. तिचा अधिकार आहे, 100% अधिकार आहे. तसं तुमच्या पोराचा तुमच्या बायकोवर तुमच्यावर अधिकार आहे. आणि तुम्हाला का शेती शिका तुम्हाला आम्ही सांगतोय. आज मी जर गाडीत बसलो, तुम्ही शेती करायला लागलाय म्हणजे तुम्ही गाडी चालवायला लागलाय शाळेसाठी, आणि तुम्हाला गाडी तुम्ही शिकलेला नाही. काय झालं नाही, गाडी शिकलाय का? जर गाडीत तुम्हाला म्हणलं आता एक गाडी येत माझ्या गाडीवर बसलं आम्ही बसलो, काय होईल आमचं? ऍक्सिडेंट होणार का नाही? म्हणजे आम्ही मागे बसलेला कार्यक्रम आमचा खलास. तसं तुम्ही काय केलंय, तुमच्या मागं तुमची बायको तुमचं भविष्य घेऊन बसले, तुमचं पोरग पोरगी त्याचं आयुष्याचं भविष्य घेऊन बसले. तुम्ही कुठं घेऊन गाड्या धाडपायला लागला, त्यामुळे त्यांचं भविष्य त्यांचं सगळं बरबाद करायला लागलं. गाडी ट्रेन नसल्यामुळे, ड्रायव्हर काय नसल्यामुळं, कशी पण गाड्या मारणार तुम्ही, कशी पण मारल्यामुळं ऍक्सिडेंट होणार. त्यांचं मग त्यांच्या आयुष्याशी खेळतोय आपण. म्हणून शिका. आणि कोणी तुमच्या भ्रमफायदा तयार करते. तुम्हाला वाटत असेल तर 2 एकर ह्या पद्धतीने करा. तुम्ही स्वतः हुशार व्हा. रामकृष्ण पाटील काय सांगतो, खरं सांगतोय, फोटो सांगतोय, निम्म इकडे करून बघा, निम्म तिकडे करून बघा, त्याची शेती बघा. त्याच्या 4 चौघाचे माप काढण्यापेक्षा ह्याच्या एकमेकांच्या शेतात जावा, चांगलं ग्रुप बनवा, ग्रुप करा चांगलं, एकमेकाचं विचार देवाण, विचारांची देवाणघेवाण. आज मी तुमच्याबरोबर बोलतोय, संवाद व्हायला लागलाय, विचारांची देवाणघेवाण व्हायला लागल्या, आणि याच्यातून आपल्याला मिळालं. आज मी तुमच्यापर्यंत आल्यामुळे तुम्हाला काहीतरी मिळालं लागलं, तुमच्या इथं आल्यामुळे मला काहीतरी मिळायला लागलं असल्यात. या टेम्परेचर मध्ये जर राहायचं कसं, गमजे घालायला पाहिजे, पांढरा कपडा इथे जास्त पाहिजे वापरतो, मिळायची काय मिळायला लागले. फिरल्यामुळं विचाराच्या ह्याच्यामुळे तुम्ही फिरला की ऑटोमॅटिक शिकायला मिळेल. तर तुम्हाला आता फॉस्फरसचा चार्ट दिला, आता तुम्हाला पोट्याचा चार्ट येतो. काहीही एक चिमट सुद्धा टाकायची गरज नाही. 10 वेळा आतापर्यंत बोललोय तुम्हाला. पैसे घालू नका. 500 रुपये खताचे दर वाढले जातात, आणि किती वाढतील काय सांगता येत नाही. ती पण ओरिजिनल आहेत की नाही तुमच्या भागात, तिथं लय मोठा प्रश्न आहे. तुमच्या भागातला, तुमच्या भागात लय मोठं रॅकेट असते तिकडे, कारण इकडे जवळ आहे ना. काय काय हैदराबाद मेडन इकडं सगळा सगळा कार्यक्रम येतो इकडे. हा 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 हो हो. आता तेच आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेणार आहे. पोट्याचा सोर्स काय आहे तुमचा? MOP SOP वगैरे तुम्ही हे घेणार आहे, बरोबर आहे. 100% वॉटर सोल्युबलचा जो सोर्स आहे तो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे जगातला, आणि ऑक्साईड बेस आहे. तर हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड 90% असतो. काय असतो? याचा फॉर्म्युला आहे KOH. काय? मगाशी पण फॉस्फरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन होता, ऑक्सिजन होता, पण हायड्रोजन 3 होतं, ऑक्सिजन 4 होते. इथे किती आहे? हायड्रोजन 1च आहे, ऑक्सिजन 1च आहे, पोटॅश पण 1च आहे. मग येतं त्याचं वजन आहे 39. ऑक्सिजनचं वजन मग किती होतं? 16. 4 वेळा येते. एक आहे म्हणजे 1च वेळा घेतलं. हायड्रोजनचं वजन आहे 1. आलं टोटल वजन 56. आपल्याला कशाचं वजन काढायचं आहे? केचं. ज्याचं वजन काढायचं आहे त्याला वर घ्यायचं. काय घ्यायचं? 39. कशाचं काढायचं आहे? एकूण यातलं काढायचं. कशातलं काढायचं आहे? एकूण वजन आहे 56. किती टक्क्याचं आहे तुमचं? 90%. गुणिले 90. हे तुमचा 62% पोटॅशियम. किती? 100% वॉटर सोल्युबल 62% पोटॅशियम आहे.
याचा रेट आहे 300 रुपये किलो. आज 60 रुपये किलो न 70 रुपये 80 रुपये जर कोण मिळत असेल तर ते सोडियम हायड्रॉक्साईड असेल. जमिनीला तुमच्या पिकाला घातक आहे. दिसायला एकसारखंच असतं ते. नाही मीठ नाही हे गरम मीठ सोडियम टाकलं ना. काय सोडियम हायड्रॉक्साईड पण होतं ते. सोडियम हायड्रॉक्साईड पण हीट तयार करते. फक्त पोटॅश नाही. तिथे काय या KOH आहे. आपला काय के म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि तो जो आहे तो NaOH. Na म्हणजे सोडियम आहे. काय OH आहे. दिसायला एकसारखं हीट पण तयार होईल परंतु पिकाला रिझल्ट येणार नाही. पोटॅश मिळणार नाही. पाणी जरा घ्या. मग हा तुमचा किती 62% मिळणार आहे. त्यातून किती 100 किलो ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस किती मिळेल तुम्हाला. दुसरं घ्या. 100 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतल्यानंतर 62 किलो पोटॅश मिळणार. किती मिळणार आणि आपल्याला किती मिळतो याच्यापेक्षा सगळं आपलं जे आहे ते नॅनो मध्ये तयार होणार आहे. कशामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये तयार होणार आहे. पिकाला जे जाणार आहे ते सूक्ष्म मध्ये जाणार आहे. अणुबॉम्ब असतो. अणु म्हणजे बारीक आणि पडल्यानंतर काय होतं तसं जेवढं सूक्ष्म नॅनो मध्ये जाईल तेवढा रिझल्ट चांगला येणार. लक्षात घ्या. नॅनो युरिया आहे की नाही वापरतात नाही सगळी. एक 50 किलोचं किती पोटॅश किंमत आहे 300 रुपये युरियाची आणि नॅनो युरियाची अर्धा लिटरची 250 रुपये. तसं हे सगळं तुम्हाला खत तयार होणार आहे. मी सांगतो हे सगळी नॅनो मध्ये तयार होणार. कशामध्ये पिकाला जाणार आहे. मग हा तुम्हाला आता सांगतो कसा जाणार आहे ते. 50 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतला तर 31 किलो पोटॅश मिळेल. किती आणि 25 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतला तर 15 किलो 500 ग्रॅम मिळेल आणि 10 किलो जर घेतला तर 6 किलो 200 ग्रॅम मिळेल आणि 1 किलो घेतला तर 620 ग्रॅम मिळेल आणि 500 ग्रॅम घेतला तर 310 ग्रॅम मिळेल आणि 100 ग्रॅम घेतला तर 62 ग्रॅम मिळेल. आता हे सगळ्यात महत्वाचं तुमचं तिन्हीचं चार्ट झाला तयार. 19 बनवायचं आहे सामान. 12 एकसेट बनवायचं आहे. सगळं बनवायला तुम्हाला तर आपण जाऊ 19 बनवू 12 एकसेट बनवू 52-34 बनवू. सगळी खत आता तुमच्याकडे. हे तुम्हाला सूत्र मिळालं. काय मिळालं लिटर जर घेतलं तर तेवढंच प्रमाण पडतं का ते. हा लिटर 100 लिटर जर घेतलं तर वापर. की 100 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलं तर 62 किलो मिळणार. त्यात पोटॅश किती पडणार आहे त्याचा खेळ आहे. आता 100 लिटर 19 बनवताना त्यात पोटॅशियम हायड्रॉक्साईड किती जाणार आहे त्यात तुम्हाला किती मिळणार आहे ते आता गणित करणार तुम्हाला. सर आता आपण 25 किलोची बॅग हा हा त्याच्यामध्ये किती 50% दाखवतात. हा ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता 100 किलो गेल्यानंतर 50 किलो भेटेल. हा मग आता ते जेवढे गेल्यासाठी सर तुमचं किती वापरणार आहे सांगतो तुम्हाला. 52-34 वापरले तुम्ही. तुम्ही प्रश्न कोणी केला अगोदर खूप वापरले सर. 52-34 बरोबर. 52-34 ज्यावेळेस पाण्यात वगैरे घालतात गार लागतं गरम लागतं माहित आहे का. हा गार नाही लागत. 52-34 वापरल्यानंतर गार नाही लागत. गार लागतं. कोणाकोणाचं गार लागते गार लागते. वापरतो ना. 6 लागते
05234 कसं लागते वापरलं तुम्ही बऱ्यापैकी 05234 गार लागायला नाही पाहिजे, गरम लागायला पाहिजे. पण आता जे तुम्ही 5234 वापरता ती गार लागते. का लागते? NPK 052 यात युरिया नाही, पण काय केलं जातोय युरिया दळायचा आणि तुम्हाला द्यायचं 100% वॉटर सोल्युबल. आता तुमचं ते कितीच आहे काय आपल्याला नॅनो मध्ये तुमचं जाणार आहे. मी सांगणार आहे तुम्हाला 19 52 34 हे सगळं बनवा आणि तुम्ही जे दुकानात वापरताय त्याच्या 10% रिझल्ट दिसते. ते 25 किलो सोडणार आहे, हे 25 लिटर सोडायचे. किती? ही एका साईडला सोडा, ही एका साईडला सोडा. त्याचा 25 किलोचा आता 52 34 चा 25 चा रेट आहे 6000 रुपये. किती? आणि आपला रेट आहे 1800 रुपये तयार केलेलं. कुठं तोडायची? ती एका साईडला सोडा आणि ही एका साईडला सोडा, त्याच्यापेक्षा जबरदस्त रिझल्ट दिसते. हा हो 25 किलो. हे किलो तयार होईल, आपलं लिटर मध्ये तयार होईल. कशा तयार होईल? आता तुम्ही काय करताय वॉटर सोल्युबलच्या बॅग. आता तुम्ही प्रश्न केला 19 घेतलं वॉटर सोल्युबल. काय घेतलं? काय आहे 100 किलो मध्ये 19 किलो नंतर 19 किलो स्फोरत 19 किलो पालाश 19 त्रिक 57 किलो आहे. किती आहे? आणि मग 43 किलो काय मीठ आहे. NaCl लिहिलेलं असते. काय लिहिलं असते वॉटर सोल्युबलचं? आपण काय वापरणार आहे? पाणी वापरणार आहे. तिने फिलर मटेरियल काय वापरलंय? मीठ वापरलंय. आपण काय वापरणार आहे? NaCl मेन्शन करत नाही त्या बॅगवर. पहिले करत होते, आता करत नाही. असते तरी पण वाचा तुम्ही, बारीक स्मॉल अक्षरात असतं. तुम्ही कॉम्पोजिशनला बघा. पण फिलर मटेरियल वगैरे कॅरियर, हा ते कॅरियर आहे ते त्यांचं NaCl आहे, मीठ आहे. आणि आपलं कॅरियर आहे पाणी आहे, फिल्टर केलेलं पाणी आहे. त्यामुळे आपल्या दुसरं काही हानिकारक नाही. आता तुम्हाला काय बनवायचं आहे? दुसऱ्याने काय दिलंय काय माहित नाही. हॉटेलवर गेल्यानंतर जेवणाच्या भाजीला किती जाणार आहे? ज्यादा जाणार आहे. घरी बनवलं तर हॉटेलमध्ये जेवल्यानंतर पैसे देऊन नक्की पोट बिघडणार, काय तर होणार, काय तर त्रास होणार. पण घरचं सात्विक आणि चांगलं शरीराला पोषक आणि पैसे वाचवणार असेल. बरोबर ना? तसंच पद्धतीने आपण आता काय बनवायचं आहे? 19 या मार्केटमध्ये तिन्ही घटक त्यांचे 19 आहेत. त्याच्या 4 पटीनं कमी आपण टक्केवारी टाकायची. किती ना? 4 पटीनं. आपली 4.5 ग्रेड. तिचं प्युअर असले तरी पण बघा किती नॅनो मध्ये न्यायचं आपल्याला. कशात न्यायचं? 4.5-5% होणार आहे. म्हणजे आपण 10 लिटरला काय घेणार आहे? 10 लिटर 19 बनवायचं तुम्हाला. किती? 460 ग्रॅम नत्र. किती? 460 ग्रॅम फॉस्फरस आणि 460 ग्रॅम पालाश समान करायचं आहे. मग अशी जे चार्ट दिलेला आहे ते चार्ट प्रमाणे आता करायचं. आता ते 10 लिटर बनवलं 25 किलोची बरोबरी करते का? 10 लिटर हे 10 लिटर 10 किलोची बरोबरी करणार. 25 लिटर 25 किलोची बरोबरी करणार. काय करणार? तिथला 1 किलो आपला 1 लिटर. लक्षात घ्या, हे 10 लिटर साठी सांगायला होईल तुम्हाला. बरोबर आहे. हे 10 लिटर 10 किलोची बरोबरी. 25 लिटर घेतलं 25 किलोची बरोबरी. काय करणार? वॉटर सोल्युबलची. आणि बेसल तर आणायचं नाही, नाव सुद्धा घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही? तिथून तुम्ही 60 आणि 70 हजार रुपये आता भरून ठेवता. काही नाव सुद्धा घ्यायचं नाही. प्रश्न पडला होता म्हणजे काय सुद्धा घ्यायचं नाही. हो. आता तुम्ही बरं सॉल्व केलं की 10 लिटर जर घेतलं तर 10 किलोची बरोबर. हा 25 लिटर घेतलं तर 25 किलो. आता 460 ग्रॅम नत्र म्हणजे 10 लिटरला 100 लिटरला किती होणार? 10 गुणिले 4 किलो 600 ग्रॅम 100 लिटरला होणार. किती होणार?
म्हणजे 4 म्हणजे 100ला 4% तो वरचा आहे ना, 4.5% आलाय ना तुमचा, बरोबर आला का? मी तुमचं त्याच्या ठेवणार. म्हणजे 10 लिटरला तुम्ही किती बनवणार आहे? 460 ग्रॅम नत्र बरोबर आला पाहिजे, 460 ग्रॅम फॉस्फरस आला पाहिजे, 460 ग्रॅम बालाश आला पाहिजे. मग आता काय करावं लागेल? आता 460 ग्रॅम नत्र तुम्हाला सांगितलं त्या सूत्रानं आपण घ्यायचं. काय घ्यायचा? बरोबर ना? 10 लिटर बनवायचं तुम्हाला 19 काय बनवायचं? आता तुम्हाला मी लिहून दिलंय. पहिले 6 लिटर पाणी घ्यायचं फिल्टरच्या कायच्यात. किती? लक्षात ठेवा, प्रत्येक याला फिल्टरच पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? आणि दुसरीकडे 2 लिटर पाणी घ्या. किती? आता काय करायचा? 460 ग्रॅम घेण्यासाठी नत्र युरिया किती घ्यावं लागेल? या चार्ट सांगा. लिहून ठेवले का? मग अशी बघा किती. आता तुम्ही सांगा किती घ्यावं लागेल. 460 ग्रॅम नत्र त्यासाठी युरिया किती घ्यावं लागेल? 1 किलो. बरोबर दिलं ना? 1 किलो युरिया घेतल्यानंतर 1 किलो युरिया मधून युरिया 1 किलो घेतला. किती घेतला? मग आता फॉस्फरस किती घ्यावं लागेल? एक किलो घेतला मी पहिल्यांदा. किती घेतला? 1 किलोतून किती मिळाला? 270 ग्रॅम. बघा मगाशी लिहून ठेवलेलं, काढलं का ती चार्ट? बघा 1 किलोतून किती मिळाला? 270 ग्रॅम मिळाला का? बघा ते लिहून. परत 500 ग्रॅम घेतला. किती घेतला? 500 ग्रॅम मधून किती मिळाला? 135 ग्रॅम. बघा तुम्ही ते लिहिलेलं. किती? त्याच्या निम्मा किती झाला? 135 आणि 270 405 झाला. किती पाहिजे तुम्हाला? 400. परत काय केला? आणि मी 100 ग्रॅम टाकला. काय केला? 100 ग्रॅमला किती मिळतोय? 27. 405 अधिक 27 किती झाला? 432. नाही अजून 460 होत. परत 100 ग्रॅम टाकला. ते का सांगायला लावलं सुट्ट सुट्ट करून तुम्हाला, की तुमच्या डोक्यात फिट्ट बसायसाठी. नाहीतर मी लगेच सांगितलं 1 किलो 700 ग्रॅम घ्या. परत मी 100 ग्रॅम टाकला. किती मिळाला? परत किती झाला? 459 ग्रॅम झाला. आला का? बरोबर. म्हणजे 1 किलो 700 ग्रॅम फॉस्फरिक ऍसिड टाकला की 460 किलो प्युअर असेल तर, डुप्लिकेट असेल तर तुमचा विषय. हे ओरिजिनल सांगायला लावले मी. 1 किलो फॉस्फरिक किती टाकावं लागेल? 1 किलो 700. 1 किलो 700 ग्रॅम. 1 किलो 700 ग्रॅम टाकल्यानंतर 460 ग्रॅम नंतर 460 ग्रॅम फॉस्फरस मिळाला. हे दोन्ही आपण तुम्ही टाकला. युरिया 1 किलो, पहिल्या बाजूला फॉस्फरिक ऍसिड 1 किलो 700 ग्रॅम. आणि जिथं जिथं 2 लिटर पाणी आहे तिथं पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचा. काय घ्यायचा? पोटॅशियम पोटॅशियम हायड्रॉक्साईड 500 ग्रॅम घेतल्यानंतर किती मिळतोय? 1 किलो घेतला तर डायरेक्ट 620 ग्रॅम मिळतोय. किती मिळतोय बघा माहिती चार्ट मध्ये. बघा 1 किलोत ना ज्यादा होतोय की नाही? मग 500 ग्रॅम घेतला आपण. ज्याला गणित येत नाही अडाणी माणसं बरोबर पैसे मोजतील बघा. पहिल्यांदा तसं पण सांगतो. पहिल्यांदा 500 ग्रॅम घेतला. किती मिळाला? 310 ग्रॅम मिळाला. नंतर मिळाला काय? परत 100 ग्रॅम टाकला. किती टाकला? म्हणून मी तुम्हाला 100 ग्रॅमचं सुद्धा गणित लिहून दिलंय. बघितलं का? त्याचं कारण काय? 100 ग्रॅमला किती मिळणार आहे? 62 ग्रॅम. किती झाला? 310 अधिक 372 झाला. किती झाला? परत 100 ग्रॅम घेतला. किती घेतला? परत 62. किती झाला? 372 अधिक आणि 62 किती झाला? 434. अजून कमी पडतोय तुम्हाला. किती पडतोय? परत 50 ग्रॅम टाकला. किती टाकला? 50 ग्रॅमला 31 ग्रॅम. 465 आला. बरोबर. हे जे तुम्हाला सांगितले हे बरोबर नत्र स्फुरद पाला बरोबर समान होणार. पण हे पडले का
तुम्ही म्हणा युरिया 1 किलो टाका, फॉस्फरिक ऍसिड 1 किलो टाका आणि पोटॅशियम 1 किलो टाकलं, 19 नाही होत. हे युरिया 1 किलो, फॉस्फरिक ऍसिड 1 किलो 700 ग्रॅम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड किती होता 500 अधिक 100 700 अधिक 100 700 अधिक 50 750 ग्रॅम. किती फॉस्फरिक ऍसिड 750 ग्रॅम टाका. हे झाल्यानंतर ए मध्ये बी मिक्स करा. काय करा? ए मध्ये बी मिक्स करा, हळूहळू टाका. झालं तुमचं 19 तयार. किती रुपये लिटर? आता याचा खर्च काढ्या. युरिया 1 किलोचे किती झाले? 6 रुपये, 10 रुपये दर. फॉस्फरिक ऍसिड 1 किलोचा किती दर आहे? 250. किती? आणि 100 ग्रॅमला मग किती आला? 25 रुपये. बरोबर. वरच्या 700 ग्रॅमचे 175. किती? म्हणजे हा झाला 425 रुपये 10 लिटरचा. आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड 300 रुपये किलो, म्हणजे 250 ग्रॅमला 75 रुपये. बरोबर आहे. 2.5 पाऊण किलोचे 225. किती झाले? 1 4 आणि 5 आणि 6 660 रुपये 10 लिटरचे. 15 लिटरचे 1500 आणि याचे हे 1600 रुपये होते. किती? 19 आज काय रेट आहे 19 3000 रुपये ना. पण ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे? हे ओरिजिनल तयार झालं. खतरनाक रिझल्ट. हे आता कसं सोडायचं तुमच्या ह्याच्यावर आहे. 5-5 लिटर ना तुमचं केळी पीक असेल हे असेल तर 5-5 लिटर जमिनीतून द्या. तूर सोयाबीन असेल तर एकराला 1 लिटर फवारणी खूप झाली. काय झाली? एकराला 60-66 रुपये. किती? मोठ्या कंपन्या आता ते मध्ये वापरतात 19 वाटर सोलेबल हेच वापरतात. याच्यापासूनच तयार करतात. वॉटर सोल्युबल याच्यापासूनच तयार करतात. दुसरा कुठलाच फॉर्म्युला नाही. नाहीच तर. त्याच्यासाठी मोठे टँक वगैरे मोठी प्रोसेस आहे. पंपमध्ये करत असते. हो. आणि फिलर मटेरियल ते मीठ वापरतात, सोडियम क्लोराईड वापरतात. पण तिने काय केले काय माहित आहे का? हॉटेलमध्ये त्याने काय दिला, लेज वाढल्यानंतर वेटर कधी थुकून आणून देते. दिली की नाही? तिने काय केले काय माहित आहे का? आता अंकुश पाटील काय भरून दिले काय माहित आहे का? कंपनीने काय भरून दिले काय आलं तर मग इकडे आपण आत्महत्या केली असते का? याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी खत बनवा. फॉस्फरिक ऍसिड तुम्हाला 60 रुपये 100 रुपये पण मिळेल तुम्हाला. पण फूड ग्रेडचा आहे तर 350 रुपये 300 रुपये किलो आहे खाण्याचा ग्रेड. हो हे तर नाही. आता कसं असते शेतकरी पण कसं असते तिथे भाऊ संपलेलं. मऊ लागले की ती परत म्हणजे कोपराला खाणून बघतो म्हणते. मऊ आमच्याकडे मन आहे, मऊ लागले कोपराला खाणू नये म्हणते ना. आणि एवढं झालं आणि ह्यात काय होतंय का? कारण आम्ही खुलं केलेलं आहे. आम्ही तुम्हाला हे सगळे रिॲक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचा प्रश्न कुठं घ्यायचा हे आम्ही सप्लाय कशासाठी करतोय की तंत्रज्ञान एक केलाय कुणी म्हणू नये म्हणून. विश्लेषण आम्ही का करतोय? मला ह्या धंद्याच्या पलीकडे गेलो मी. नुसतं आता कितीतरी लोक मध्ये सर पुस्तक आणले का पुस्तक द्या मला. काय म्हणते 1 लाख पुस्तक जातील माझी आणि पुस्तकाची किंमत असणार आहे 999 रुपये. 10 कोटी रुपये मला पुस्तकातून पैसे मिळतील. बरं मी पुस्तक छापणं झालो. नुसती पुस्तकं मी विकली ना 10 कोटी रुपये मिळतील मला. टाइम तर नाही मिळणार पण ते देणार आहे मी. परंतु अजून त्याच्यामध्ये नवीन करा. कारण मला काय आहे की सांगण्याचा उद्देश असा आहे की मला ती पुस्तकातून पैसे मिळवणे हा टार्गेट नाही आपला लक्षात घ्या. तुम्हाला एवढं जीव तुटून का पुस्तकातून तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी. हे तुम्हाला का सांगतोय? दुसऱ्या विषयाकडे पण का तुम्हाला घेऊन जातोय मी? आर्थिक साक्षरता वगैरे. तुमच्यात आर्थिक साक्षरता पण आली पाहिजे तुमच्यामध्ये. पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे लक्षात घ्या. पैसे याच्यामध्ये तुमच्या सगळी साक्षरता आली पाहिजे सगळ्यांमध्ये. कारण हे कसं असतंय
पुस्तक वाचणं आणि प्रत्यक्षात तुम्ही इथं थांबला हा इथून आपण एकमेकाला बोललो आज तुम्हाला डायरेक्ट सांगाल शकता वाचून सगळ्यांचाच ऐकू एकसारखा नाही. उलट मला बाळे आहे ना आज 50 पुस्तक गेली 50,000 रुपये घेऊन निघालो ना खिशात. बरोबर ना रोज 50,000 लाख रुपये घेऊन निघालो. 100 लोक पुस्तक रोज 1 लाख रुपये खिशात काय गाडीत सहज पुस्तक बसते 100 काही विषयच पण नाही ना. परंतु काय एवढं तुम्हाला काय सांगतोय आम्ही हा वेळ किंवा हे तुम्हाला बेसिक जी मी समजावून सांगू शकतो ती पुस्तकात तुम्हाला डिटेल दिले असेल. सगळ्यांना समज असं आहे का एखाद्या माणसाचं जुतकर साहेबांसारखं पहिल्यांदा वाचलेलं लक्षात राहते कुणाचं देशमुख साहेबांसारखं दुसऱ्यांदा वाचलेलं लक्षात राहते आपण पण तिसऱ्यांदा वाचलो बघा शाळेत एखाद्या प्रत्येकाचा मेंदू एकसारखा नाही. कुणाला 10 वेळा वाचल्यानंतर लक्षात राहते. म्हणून हे तुम्हाला तीच गोष्ट मी रिपीट का करतोय कारण माझ्या डोक्यात बसल्यानंतर एखाद्या अडाणी शक्ती बसलाय ती पण आशेन आलंय इथे ती पण रानात कष्टी करायला लागले ते पाप तर करणं झाले कष्टच करायला लागले परंतु त्याला माहित नाही कुठल्या पद्धतीने काम करायचं. लक्षात घ्या तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स करायचं तुम्हाला पैसे मिळवायचे. आज जर एखाद्या माणसाला गोळी घालायची मी आज मला वाटवून ह्या मुलाला गोळी घालायच्या मला बंधूची ती गोळी ठेवली गोळी घेतली आणि याला मारली मी हातात मरेल का? तुम्ही तसंच काम करायला ना बंधूची गोळी घेतली आणि मारलेलं मरेल का? तसं तुम्ही काय करायला घ्यायला हे करा परंतु रिव्हॉल्वर मध्ये टाकले त्याला मग रिव्हॉल्वर काय सिस्टीम आहे तंत्रज्ञान आहे ती काय डेव्हलप केलंय जसं आता आपण रिव्हॉल्वर म्हणजे तंत्रज्ञान आहे. आज आपलं हे तंत्रज्ञान आपण तयार केले सिस्टीम केली आहे याच्यामध्ये तुम्ही त्या रिॲक्शन पूर्ण केला तुम्ही दिलं म्हणजे बंदुकीत गोळी खटका वाढला खटकन जाग्यावर स्पीड मिळणार करा. तसंच हे तुम्ही हे जे तुम्हाला सांगतोय तुम्हाला ह्या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला सिस्टीम लावावं लागेल. त्यानं जर गेला तर नक्की पैसे राहणार आहे आणि तुम्ही म्हणला बाबा कसं पण करूया काय होतंय नाही मिळणार तुम्हाला पैसे नाही मिळणार. तुम्ही नुसतं जनावरागत राबतच राहणार आणि हाडं वगैरे सगळे झिजणार काय मिळणार नाही तुम्हाला. मग देवा करून तिथे जाऊन बसून काय नाही मिळेल किती त्याला बसायचं त्याने देव म्हणजे असा काय तिथं प्रत्यक्षात येत नसतो तिनं माणसं लावून दिलेली असतील कोणाच्या रूपातून कोणाच्या पण ह्याच्यातून. तुम्ही मी ज्ञानेश्वरीची ओवी सांगेन तुम्हाला ज्ञानेश्वरीत ओवी आहे दैवी कृपा झाल्यानंतर धन संपत्ती ऐश्वर पद हे सगळं मिळतं. ओवी आहे ओवी ज्ञानेश्वरी दैवी कृपा झाल्यानंतर पण त्याला उद्योगाचे निमित्त मिळशी अशी ओवी आहे. कशाचे निमित्त करून येते उद्योगाचं किंवा कशाच करून येते तुमच्यावर जर दैवी कृपा लगेच विठ्ठल येऊन तुम्हाला देणार नाही. विठ्ठलाची कृपा झाली तर ती कशाचं तर शेतीचं उत्पन्न करून येईल पोराच्या नोकरीचं निमित्त करून येईल एखादा धंदा चालू केला त्याचं उद्योगाचे मिळशी असं उद्योगाचं निमित्त करून येईल. ज्ञानेश्वरीत ओवी आहे नुसते सप्तेत जेवायला जाऊ नका किंवा नुसते पाठकीट लय भारी कीर्तनकार गमजा करतो म्हणून तुम्ही काय लय भारी कीर्तनकार नसतो लक्षात घ्या. आपल्याला लय आध्यात्मिक सांगायला तर डुलके लागते द्या कुठला पावडर मध्ये कशाला पावडर परत काय करणार तुम्ही आपल्या शंका निरसन करण्यासाठी करायला मग चालेल मग 10 कोटीचा प्लॅन लावायला पाहिजे आहेत पैसे त्याला पाण्याचं पावडर करायला प्लॅन पाहिजे ना मग आहेत का पैसे लागेल तुम्हाला सांगतो पैसे तुम्हाला जर पावडर मध्ये जर करायचं असेल तर 10 कोटीचा प्लॅन लावावा लागेल आहेत का प्लॅन आहे का तुमच्याकडे देऊन काय उपयोग आहे पावडर आहे पाणी आहे पावडर काय करणार आहे परत पावडर कशात टाकणार आहे हे बघा त्याला पाणी जे आहे तर त्याला पाणी पावडर मीठ टाकलं त्याचा विषय आहे ना तो मीठ टाकून त्या पिलर मीठ टाकला तिने विचारलं आम्हाला सांगता आलं पाहिजे कशाला ते तुम्हाला विचारायला तुम्ही काय लेक्चर द्यायला जाणार आहे नाही आम्ही आता पाणी करून हे टाकलेलं समजा शेताला आपलं बाजूचे शेतकरी ते पावडर आहे ते पाणी टाकलेलं आहे पाण्यात हो म्हणायचं त्याला तुला पाहिजे तर घे त्या पावडर तुम्ही तोट्यात चाललाय ना पाणी वापरून फायदा द्यायला लागला तर तुम्हाला संपूर्ण विषय. आता सरकार काय म्हणायला लागलंय सरकार म्हणायला लागलं 50 किलो पोटू पहिल्यांदा कुणी तुम्हाला दिलं सरकारनं सांगितलं ना तुम्हाला
सर 50 किलो युरिया पुन्हा सांगितला, कृषी अधिकाऱ्यांनी कृषी विभागाने तुम्हाला वापरायला सांगितलं ना. आता सरकारच काय म्हणायला लागलं, हे वापरू नका, नॅनो युरिया वापरा. काय म्हणायला लागले, 1 किलो अर्धावर आणले. मग आता ह्याची तुलना कशी करायची. सरकार काय सांगायला लागले, 50 किलोचं मटेरियल बाटली तुम्हाला मिळायला लागले. आम खाण्याचे मतलब तुम्हाला तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला दिले. तुम्हाला ते मिठात बनवायचं असेल तर मग त्याला प्लॅन्ट लावावं लागेल. तुम्हाला 10 कोटीचे आहे. किती आम्ही भावानं पाणी फवारतो. बाकीचं तुम्ही गोमूत्र वगैरे एकच प्रोडक्ट तुम्ही सगळं तुम्हाला सगळं वेगळं दिले असं काही सांगितलेलं नाही. किंवा हे शेण गोमूत्र करायचं सगळंच मिळतं यात काही राहत नाही असं नाही. तुम्हाला सगळं वेगळे न्यूट्रिशन द्यायला लागलं. तुम्हाला सगळे दिल्यानंतर काय राहिलं मला सांगा. यात नत्र पुरत मला पालाच मिळाला. परत काय मिळालं तुम्हाला, लाईम सल्फर मधून कॅल्शियम मिळाला, गंधक मिळाला, मॅग्नेशियम सल्फेट घेतल्यानंतर मॅग्नेशियम मिळाला. मायक्रोटेन मधून तुम्हाला याच्यात इरल, झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, बोरॉन मिळाला. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हवेतून मिळाला. मग राहिला काय, कोणते घटक राहिले, पिकाला लागणारे सगळेच घटक मिळाले. बर तुम्ही आता काय केला, 1 लिटर फवारला. किती, 1 लिटर फवारला. 10 लिटर मध्ये 460 ग्रॅम आहे. म्हणजे 1 लिटर मध्ये किती आहे, 46 ग्रॅम. 10 लिटर मध्ये 460 आहे. 1 लिटर मध्ये 46 ग्रॅम आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सोयाबीनला, कापसाला तुम्ही फवाराल, 46 ग्रॅम नत्र, 46 ग्रॅम स्फोरस, 46 ग्रॅम पालाश. सोयाबीनचं तुमची किती रोपं असतात एकरात, 60,000. किती बसतात, 50 ते 60,000 रोपं बसतात की नाही करताना. इकडे किती बसू सोयाबीन तुमचं. बरोबर ते फवारले, तुमची केळीच आहे, केळीला फवारले 19. किती रुपये तुमची केळीला, 1200 झाडांना. किती, 1200 झाडांना फक्त 46. म्हणजे 1200 भागिले 46, 25. किती झाडांना बसला, 25 झाडांना 50. किती, 30 झाडांना, 25 ते 30 झाडांना 1 ग्रॅम चाललाय. नाही किती सूक्ष्म चाललाय. किती चाललाय, म्हणजे जमीन खराब करणार नाही, पिकाला ओहळ करणार नाही. बाकीचं जे आहे ते फक्त पाणी चाललंय. काय चाललंय, त्यामुळं पिकाला दुसरं नसला कुठलाही हानिकारक असणारा कुठलाही घटक नाही झालेला आहे. फक्त जे आहे पिकाला लागणाराच घटक चाललेला आहे. आणि जी अदर मटेरियल काय चाललंय, फिल्टरचं पाणी. त्यामुळं आपल्या टेक्नॉलॉजीची रिझल्ट येतात. तुम्हाला यात बघा, असंच तुम्ही 52-34 बनवू शकाल. आपली व्हिडिओ आहे असंच 60-20. आता तुम्हाला काय की शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळा प्रश्न येतो, 0050 कसं द्यायचं. 0050 ला डायरेक्ट पोटॅशियम हायड्रॉक्साईड द्यायचा नाही, तो डायरेक्ट पीक जळेल. 0050 ला अमिनो ऍसिड मध्ये काय, प्रोटीन आणि पोटॅश आहे. मग 0050 ला फक्त अमिनो ऍसिड द्यायचं. काय द्यायचं, आता तुम्ही कशात काय द्यायचं नाही एवढंच लिहून ठेवा. काय द्यायचं, कशात काय नाही द्यायचं. अमिनो ऍसिड आणि मायक्रोटेन एकत्र द्यायचं नाही. घ्या इकडे पाणी घ्या. अमिनो ऍसिड का फुटतोय, तुम्ही बघताय ना, औषध फुटतं ना तुमचं, चेक करायचं. काय करायचं, आता आपण चेक करूया. अमिनो ऍसिड आणि मायक्रोटेन एकत्र देऊया. काय देऊया, एकत्र मिक्स करून बघूया. अमिनो ऍसिड आणि मायक्रोटेन एकत्र द्यायचं. आता दोन्ही मिक्स करून तुम्हाला दाखवतो. असंच असतं का, हिरवा कलरचं वापरणारे कोणी कोणी वापरतात दुकानात जाणून. किती रुपये तयार होणार आहे, तयार केल्यानंतर 50 रुपये. आणि आपण आणतोय 500 रुपये लिटर नाही. अहो हे जेवढं तुम्ही कोरडवाला, तुमचा तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, जेवढं द्याल एकदम उत्पन्न वाढणार आहे. तुम्ही जे म्हणताय ना मला 3 क्विंटल निघते, 4 घेणार, 5-6 निघणार. किती निघणार, अवरेज वाढणार. आणि खर्च जरा टाका. हे अमिनो ऍसिड तुम्ही टाकून घेतला. काय झाला, पाण्यात विरघळला पूर्ण. आता याच्यात काय केलं आपण, पाण्यात फवारताना
त्याच्या पाण्यात शक्यतो नाही फुटणार ते. साधं बोरचं पाणी आहे का बघा, बोरच्या पाण्यात फुटतं तुमचं ना, तरी पण हे फुटणार थोड्या वेळाने. फिल्टरचं पाणी असेल तरी फुटणार नाही. बघा फुटायला लागलं बघा, थोड्या वेळानं फुटेल हे. परंतु बोरच्या पाण्यात असतं तर लगेच फुटलं असतं ते. बघा हे फुटायला लागलं, काय लागलं, फुटायला लागलं. तरी पण फवारायला चांगली, काय अडचण नाही. बोरच्या पाण्यामध्ये हे बघा हे सगळं आता फुटल, काय होईल, फुटायला लागलं ते खाली खाली. अमिनो ऍसिड आणि मायक्रोटीन एकत्र द्यायचं नाही, आणि खत आणि लाईम सल्फर एकत्र द्यायचं नाही. खत आणि हे दोन्ही एकत्र न देता बाकी सगळे 4-4, 5-5 मॉलिक्युल एकत्र मिक्स करून द्यायचे. आपली सवय नाही 4-4 एकत्र करून द्यायचे, 4-4 सगळे एकत्र करायचे. आता तुम्हाला देणार, मग तुम्ही काय करणार, लगेच टाकून दिले पाहिजे. बघा ते फुटायला लागलं. आता आपल्याला काय करायचं आहे, समजा आता तुम्हाला फवारणीच घ्यायची, काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं तुम्ही फवारणी कराल का, तुम्ही काय केलं, पुसून घ्यायचं. फुटायला लागलं तरी फिल्टरचं पाणी आहे. आता काय करणार आहे तुम्ही, फवारणी घेणार आहे किंवा आळवणी घेणार आहे, काय घेणार आहे. आता मी काय करणार, आमच्याकडे 200 लिटरची टाकी असते. किती असते, तर तुमचा 10 लिटरचा किती लिटरचा पंप असते तुमचा, 20 लिटरचा पंप ना, 20 लिटरचा पंप. मी काय केलं, 19 खत 100 मिली घेतले. किती घेतलं, हा. मी काय घेतला परत, अमिनो 100 मिली घेतला. किती घेतला, परत काय केलं, फोरस्ट्रोक घेतला 100 मिली. काय घेतला, आता याच्यात काय, खतामध्ये लाईम सल्फर घ्यायचं नाही, अमिनो मध्ये मायक्रोटीन घ्यायचं नाही. म्हणून आता अमिनो असल्यामुळे मायक्रोटीन घेणार नाही, खत असल्यामुळं लाईम सल्फर घेणार नाही. त्यामुळं 19 अमिनो फोरस्ट्रोक. आणि तुम्हाला जर वाटलं लई चाळे आहे वगैरे तर तुम्ही ॲसेटॉप घ्या, कुठलं काय असेल तर तुमचं कीटनाशक टाकू शकता तुम्ही. कीटनाशक तुमचं कोणतंही तुम्ही, म्हणजे तुमचे 4 घटक झाले, तुम्ही फवारणी केली. हा बुरशीला तुम्हाला जे काय घ्यायचं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकाल. M45 घ्या किंवा तुम्हाला सगळे घ्या. इथं मायक्रोटीन का घेणार नाही मी, अमिनो आहे. आणि लाईम सल्फर का घेणार नाही, खत आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेस 4-4 फवारणी मॉलिक्युल एकत्र घेऊ. जर मला काय करायचं आहे, लाईम सल्फर घेतला मी पंपाला, काय घेतला, लाईम सल्फर किती घेतला, 50 मिली घेतला. किती घेतला, परत मी काय घेतला, अमिनो 100 मिली घेतला. परत फोरस्ट्रोक 100 मिली. लाईम सल्फर, अमिनो, फोरस्ट्रोक. तुम्हाला दुसऱ्यात का खत घेणार का नाही मी, लाईम सल्फर आहे. मग मी परत काय घेतलं, मायक्रोन्यूट्रिएंट राहिले. आता काय राहिले, मग मी काय करणार, तिसरी फवारणी 19 घेतली. काय घेतली, 19 पंपाला 100 मिली. परत काय घेतलं मी, मायक्रोन्यूट्रिएंट 100 मिली. परत काय घेतलं, फोरस्ट्रोक घेतला. तुम्हाला काय घेतला, सिलिकॉन स्टिकर तुम्ही प्रत्येकात वाढवू शकताय. पंपाला 20 मिली सिलिकॉन, प्रत्येक याच्यामध्ये सिलिकॉन स्टिकर 20 मिली. लिटरला 1 मिली वापरायचा. आणि तुम्हाला म्हणजे बघा 4 पोहोचतील. इथं पण सिलिकॉन स्टिकर घ्या. सिलिकॉन स्टिकर प्रत्येकात घ्यायचाच. काय घ्यायचा,
कुठं पहिले याच्यात 100 दिले 20 मिली लिटरला 1 मिली यालाच काही गरज नाही. बघा किती झाले 1 2 3 4 आणि दुकानात एखादं तुम्हाला आळीवरलं M45 बरं इथं आता तुम्हाला इथं तुम्ही लाईम सल्फर घेतला पुरुषनाशी घ्यायची गरज नाही. याच्यात तुम्ही काय करू शकता आणि तुम्हाला आळी असेल प्रोक्लेम वगैरे वापरू शकता. इथे काय वापरू शकताय इथं तुम्ही आळी असेल तर झाले तर 5-6 आयटम तुमचे होतात. तुमचे किती रुपये आता मला सांगा. आता हे तुम्ही हे 19 मायक्रोटेन घेतला तुम्ही किती पंप लागतात तुम्हाला फवारायला? एका एकरला 5 पंप. 5 पंप म्हणजे 19 किती लागलं? 500 मिली. 500 मिलीचा खर्च किती आहे? 35 रुपये. मायक्रोडेनचा खर्च किती आहे? 30 रुपये. फोल्टोचा खर्च किती आला? 30 रुपये. सिलिकॉन स्टिकर 20 मिली 5 पंप 100 मिली. 100 मिलीचा खर्च किती आला? 30. किती खर्च आला? 30 आणि 30 65 आणि 95 125 आणि दुकानावरले एखादे कीटनाशक 200 रुपये. बघा किती रुपये किती किती खर्च एवढे औषध काढून. माझ्या येईल का नाही शेती करा? नाहीच पडत. परंतु जर सिव्हिअर अटॅक असेल तुमचा सोयाबीनला वगैरे त्यावेळेस लाईम सल्फर बरोबर इमामेक्टिन द्या. गरज पडत नाही. परंतु जर वाटला तर काळजी घेऊन कसं आहे 200-300 रुपये घालून मोकळवा. काय वा रिस्क घेऊ नका. काय घेऊ नका. किती रुपये फवारणी व्हायला लागला एकराची? 125. किती 5 फवारण्या एकराला खर्च 600-700 रुपये म्हणजे म्हणले ना. किती अंघोळ किती 5-5 किती पण करू देत ना अंघोळ. मग काय उत्पन्न मिळणार नाही का तुम्हाला? इथे एक फवारणी 2000 आणि 3000 करायला लागला तुम्ही आणि मग ती परवडत नाही म्हणून मग दुसरी फवारणी करत नाही. त्याला गरज असेल त्यावेळी त्याला जेवायला तुम्ही देत नाही. आणि हे सगळं आता हे कुठलं बघा मटेरियल काय झालं पावला खाली हे वर पाणी झाले काय. मग आपल्याला एवढं सगळं आपण करत असताना हे सगळं आपण कार्य का करतोय तुम्हाला प्रश्न का करत असतो आपण? मी तर मला यायला लागला असेल बरोबर आहे ना. एक तर सोपं झाला असेल एकदा एवढं करायचं म्हणजे काय काय ते फायदा पाहिजे की नाही? कष्ट पडायला पाहिजे ना. ते होणारच असेल. नाव ज्ञानेश्वरांनी एवढं ज्ञान दिलं त्यांना भिक्षा मागून दिलं नाही समाजात. तुमच्याकडं महाराज लोकांचं प्रमाण आहे ना. अशोक खराब सारखे छोटे छोटे अशोक खराब सारखे कसे बघा. काय लोक मानत नाही परंतु आपली लोक किंवा आम्हाला आमचे वडील वगैरे ज्यावेळेस सांगायचे की सिद्धी बिद्धी असतात. आपण ऐकत होतो किंवा आपल्याला सांगतात अशाची कीर्तनकार होते किंवा पाण्यानं चालत गेले किंवा त्याच्या वेळेस त्यांना अडचण आली त्यावेळेस गाडी तेल संपलं तर तिने पाणी ओतलं गाडी खरं असेल का? ऐकले मग खरं असेल का खोटं असेल? कुणाला सांगितलं आता मग याचं काय दिलंय? मग याचं प्रमाण कुठं आहे? काय याच्यात प्रमाण पाहिजे तुम्हाला. तुम्ही तर बघितलेलं नाही. याचं प्रमाण ज्ञानेश्वरीत आहे. कुठं आहे? ज्ञानेश्वराने जर खोट दिलं तर ज्ञानेश्वरी पानं काढून टाकायची. बाजूच तुम्हाला मानता येत नाही हो. ज्ञानेश्वरी मध्ये 6वा अध्याय आता
ज्ञानेश्वर महाराजांनी खरं लिहिलं असेल का खोटं लिहिलं असेल गावोगावी पारायण करण्यात? ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय आहे. आत्मसंयोग एक म्हणतात. काय म्हणतात? आता आत्मसंयम योग काय तर आहे बघा. कुंडलिनी शक्तीचा योग आहे. कोणाकोणाला माहिती आहे? हा वाचते ज्ञानेश्वरी तरी वाचतात की नाही तुमचे? पारायण तर होतात की नाही? कुणाचे होतात? अशोक राजांचे का ज्ञानेश्वरी? हे माहिती पाहिजे की पारायणाचा शब्द जर कानावर जायला पाहिजे ना तुमच्या. ज्ञानेश्वरी जाय ना, एक अध्याय जाय ना. मी तुम्हाला काय म्हणलं, 6वा अध्याय जाय ना तिच्या. अहो कशी मांडी घालायचाय, कसं काय करायचंय सगळं लिहिले ज्ञानेश्वराने. हे पण तुम्हाला कीर्तनकार सांगणं झाले. एक तर त्याला माहित नसेल किंवा माहिती असून तिची जागृती त्याला झाली नसेल, त्याला अनुभव नसेल. पण माहिती असेल तर त्याला मग सांगायचं नाही तुम्हाला. 3 गोष्टी असतील. एक तर 3 गोष्टी. एक तर त्याला माहित नसेल, दुसरी गोष्ट त्यांना सांगायचं नसेल, तिसरी गोष्ट त्यांना अनुभव नसेल. ज्ञानेश्वरावर विश्वास. ज्ञानेश्वरांनी सगळं सांगितलंय. कशी मांडी घालायची, कशी घालायची, कसं ती जागृती होईल सगळं दिलेलं आहे. आणि कशी जागृती झाल्यानंतर ते सगळं ज्ञानेश्वर दिलेलं आहे. त्या योग्याच्या शरीराच्या केसाची वाढ होते, नवीन जाते. आणि तिने सांगितलंय काय, त्याला किड्या मुंगीचे मनोगत ओळखले. समुद्राच्या पलीकडे दिसते. जिथं बसलं तर सांगितलं तर त्याला दिसायला चालू होणार. काय होणार? त्याला दिसेल. स्वर्गातील नाद ऐकू येतील. पाण्यावरून चालत जाईल परंतु पाण्याचा स्पर्श होणार नाही. पाण्यावरून चालत जाईल परंतु पाण्याचा स्पर्श होणार नाही. अशा नाना प्रकारच्या स्थितीत त्याला प्रसंगानुरूप, कधी पण नाही त्याच्यावर आता प्रसंग झालाय. तिथं तुम्ही जे म्हणला ना पाणी आणलं, तिथं आता काहीच नाही, ते तूपच नाही, तिथं कार्यक्रमच आहे. चला घ्या पाणी. तिथं जे योग्य आहे त्याला घ्या पाणी. चला संपला विषय, त्यानं हात लावला, संपला विषय झाला. तो त्या वेळेपुरतं प्रसंगानुरूप सांगितले. काय सांगितले? प्रसंगानुरूप त्याच्या स्थिती त्याला प्राप्त होतील. काय राहतील? ते करून घेतील. त्या त्याच्यासोबत फिरत असतात. त्याच्यावर प्रसंग आलाय, ती घेऊन जाणार त्याचं काय. आणि मग 272वी ओवी आहे, 23व्या अध्यायात हे कुंडलिनी जगदंबा. किती ज्ञानेश्वराचे उपकार आहेत आपल्याला माहित आहे का? हे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. काय म्हणले? जया विश्व बीजाची हा कोंबा. या कुंडलिनी शक्तीला ज्ञानेश्वरांनी जगदंबा म्हणले. हे जगाची आई आहे असं सामना म्हणून सांगितलंय ज्ञानेश्वरांनी. काय सांगितलंय? ही कुंडलिनी म्हणजे जगदंबा आहे, जगाची आई आहे. आणि आपण काय म्हणतो? या जगामध्ये फक्त चैतन्य आहे म्हणतो. काय म्हणतो? या जगामध्ये, ईशियामध्ये फक्त चैतन्य आहे. चैतन्याचा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणतो कुणाला? आपण राजाला, सम्राटाला म्हणतो. काय म्हणतो? चैतन्याचा जो चक्रवर्ती आहे त्याची ती शोभा. शोभा म्हणजे पत्नी. ती कोण आहे? ती कुंडलिनी शक्ती जगदंबा जगाची आई आहे. आणि ती आहे या चैतन्याचा जो राजा आहे, सम्राट आहे, त्याची ती पत्नी आहे. आणि तिच्याकडे काय जबाबदारी आहे? जया विश्व बीजाची कोंबा सावली केली. ह्या विश्वाचं बीजाच्या कोंबाला ती सावली करून बसल्या. ज्ञानेश्वरची ओवी आहे, 272व्या अध्यायात बघा जाऊ. 272 आहे.
आता आघाडा असेल किंवा काय असेल एवढ्या उन्हात तुम्ही होरपायला लागलाय सारखं घडी असं असं करायला लागले. मी पण आले जरा आता जरा टेम्परेचरला आघाड्याचं बीज ह्याचं किंवा दुसरं नाशिक मारतायचं सगळं झालं नाही. ते बीज कुठे गेले कोण सांभाळते आता कुठं आहे ते बीज बरोबर ते पावसाळ्यात येणार उगवून आता कुठल्या कंपनीने सांभाळून ठेवले का ते बीज आघाडा कणं बिनं बीज कुणी सांभाळून ठेवले आता कुठे कोण सांभाळायला लागले ते ही जगदंबा म्हणा निसर्ग वगैरे तर ज्ञानेश्वरांनी लिहिलंय की जगदंबा कारण ते जर झालं तर मग हे सगळा बॅलन्स करायचं काम तिच्याकडे आहे. विश्वास बीज सांभाळण्याची जबाबदारी तिच्याकडे आहे आणि आज हे विश्वास बीज शेतकरी सांभाळणार आहे तोच अडचणीत आहे. आणि मग हे आमच्यासारखा मी सुद्धा मायावतुळा केसेस होत्या 2 नंबर करणारा खात्यातला 1 नंबर मास्टर वाल्या पोहेचा वाल्मिकी भेट करायला कुठं तरी एक सद्गुरू भेटायला मग आम्हाला नामदेव महाराज गुरु भेटले तू चुकीची करतीस आणि तुला शेतकऱ्याच्या सेवासाठी तू आणि कुंडलिनी शक्ती त्यांनी जागृत केली आहे. आणि ज्ञानेश्वरी सांगितले कुंडलिनी बरोबर तुम्हाला ती एकटी येत नाही तिच्या बरोबर बुद्धीचे चैतन्य येते असं हवे आहे. त्या कुंडलिनी शक्ती जागृत केल्यानंतर जे अमिनो ऍसिड वगैरे याचे सगळे फॉर्म्युले आपल्याला आईच्या मिळाले हे जे सगळं मिळालंय हे आपल्याला हे जे मिळालंय हे सगळं आई जगदंबा सगळं गुरुकृपेत आहे मग काही नाही. आणि आपण काय करायला लागलोय आई जगदंबेची जबाबदारी आहे तिचं लेकरू काय करायला लागले कारण तुमची आई माझी आईच आहे ना आपली पोरगं काय करायला लागलंय आईचं काम आईच्या खाताखाली पुडगी लुड करायला लागलं तर ती काय असतं मग आईचं लाडकं असतं की नाही माझं लाडकं असतं की नाही. मग आता मी कुणाचं काम करायला लागलोय आईचं लाडकं असणार का नाही मग आईचं विशेष लक्ष कुणा वाचणार जे पोरग तिचं म्हणून हे कार्य अंकुश पाटलाचं हे कार्य आई जगदंबेचं हे जे काय तुम्हाला सगळं सांगितलं हे सगळं आई जगदंबेचं आमचं गोळ काय वाईट बोललो असेल बोलता कोणा जर काय गेलं हे सगळं वैयक्तिक अंकुश पाटलाचं. आणि 16 मेला ही कुंडलिनी शक्ती माणसाचं आयुष्य गेले ना जागृत होत नाही. आणि आमचे गुरु फ्री मध्ये करून देतात 15 लाख रुपये घेतात ही दीक्षा द्यायला. ज्ञानेश्वरीचा एक अध्याय आहे 16 मेला कार्यक्रम आहे 3 दिवसाचा पोलिसला दीक्षा दिली जाते. कुणाला मिळणार नाही दीक्षा ज्याचं बायपास झालेला आहे कुणाला स्टेंड बसवलेला आहे त्याला मिळणार नाही बायपास असेल कुठे काय कारण ती शक्ती जागृत झाल्यानंतर खडा 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 मनाचा हवेत उडतो काय होतो म्हणून त्या लोकांना ज्याचं बायपास झाला असेल ज्याचा टेंट वगैरे बसलेला असेल त्याला दीक्षा मिळत नाही. आणि याचे पथ्य काय असतील अंडी मटण दारू बऱ्यापैकी काही लोक वापरतात बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये सगळी संतांची भूमी आहे मराठवाड्यामध्ये फार कमी प्रमाण आहे अंडी मटण दारू कमी आहे बऱ्यापैकी वारकरी प्रमाण जास्त आहे त्यामुळे हे तुम्ही करू शकता. अंडी मटण दारू आणि जुगार आणि परस्त्री मात्र एवढे तुम्हाला शपथ घ्यावं लागतं. आणि जर हे असेल बायपास झालेला असेल स्टेंड बसलेलं मिळत नाही तर ही शक्ती तुमची जागृतीची दीक्षा पण होते. हे आम्ही काय सांगतोय ही ज्यावेळी शक्ती होईल बघा याच्यात 2 प्रकार असतात. तुम्ही जे आता करताय नामस्मरणाबद्दल घेऊन ते पण आयुष्य जाईल आणि मग नवनाथांचं जसं आहे ते डोक्यावर हात ठेवला की डायरेक्ट एनर्जी ट्रान्सफर केली जाते. तर तिथं ही दीक्षा कुंडलिनी शक्ती मिळत जाते. 16 मेला पुरुषला 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. आता जे काय लोक ऑलरेडी वारकरी असतील त्यांनी दीक्षा घ्यायला काय असतं बघा समाधी म्हणजे काय समाधी योग ब्रह्मांडातली शक्ती घ्यायची आणि ब्रह्मांडात विलीन व्हायचं. आम्ही आता कुंडलिनी शक्तीला काय करतोय ब्रह्मांडातली शक्ती कॅच करतो काय करतोय ब्रह्मांडातली शक्ती घेतली आणि कुठे द्यायला लागलोय स्वतःच पहिलं. आमच्यात पहिल्यांदा काय असते शपथ माहिती आहे आमचे दादा जे गुरु पहिले आमच्या बायकोला फोन असतो 2 दिवसात जेवून काय तुमच्या लक्ष आहे का पहिला प्रपंच नेटका करायला जायचं काय पहिलं लक्ष बायका पोरावं पाहिजे काय पाहिजे
पहिलं अगोदर आपलं कुटुंब तिथं मग दीक्षा आहे, नाहीतर दीक्षा नाही. पहिला प्रपंच नेटका करा, बरोबर बुद्धीचे चैतन्य येतं तुम्हाला. काय येतं? बुद्धीचे चैतन्य येतात, तुमचे ऑटोमॅटिक प्रश्न सॉल्व्ह व्हायला सॉल्व्ह होतात तुम्हाला. देव म्हणजे काय असा प्रत्यक्षात येणार नाही. मी म्हणलं माया मागे जगदंबा येऊन अशी नाही, तुम्हाला ते ऑटोमॅटिक ऑरा येऊन ती माणसं भेटून ते प्रत्येकावरून ते कार्य होत असं लक्षात घ्या. ज्यांना ही शक्तीची दीक्षा घ्यायची असेल तर इथं पुस्तक साहेबांचे नाव द्या. आणि हे पण आम्ही काम का करतो ते पण गेलं पाहिजे, कारण आध्यात्मिक आहे. कारण एवढा जर तुमच्याकडे पैसे झाले भरपूर, तुम्ही बारमध्ये जाऊन बसेल नको. 16 मेला आहे ते बुकिंग करावं लागेल तुम्हाला, कारण साधे करून पोलिसला सांगलीला दीक्षा. हा इथं असेल तिथं टेबलवर पुस्तक साहेबांच्याकडे ज्यांना कुंडली दीक्षा घ्यायची असेल तर आम्ही येतो. आणि वर्षातून 2-3च कार्यक्रम असतात. मी देऊ शकतो, कारण तिने मला आता गुरुपद गाडीवर बसवले. ते माझं काम आहे की ती पण तुम्हाला सांगायचं, घ्या घेऊ वाटलं घ्या, नाहीतर आम्ही चाललो. आम्ही फक्त तुम्हाला ती शक्ती देणार आहे, ट्रान्सफर करून तुमची ऍक्टिव्हिटी करणार आहे. परत तुम्ही आता तुम्हाला जसा परत महिन्याला मोबाईल रिचार्ज करायचा आहे तसं तुम्ही साधना करून तुमचं ती शरीर पहिल्यांदा शुद्ध आणि सिद्ध करावं लागेल. शरीर शुद्ध आणि सिद्ध केल्यानंतर त्या सिद्धी सगळ्या तुम्हाला ऑटोमॅटिक मिळायला चालू होणार. ते तुमच्या प्रारब्धात असेल तर, तुमचा हेतू काय आहे जगाच्या कल्याणासाठी असेल तर, नाही म्हणूनच ती तुम्हाला जुगाड करण्यामुळे शपथ घेतली जाते. हेतू तुमचा शुद्ध पाहिजे, जगाच्या कल्याणासाठी काहीतरी मला कर. पहिलं तुमचं कल्याण करायचं, आपलं काम चांगलं करू ना. पहिलं आपण नेटका अवघाची संसार सुखाचा करी ज्ञानेश्वरांनी नाही काय सांगितलं. तुमचा संसार सुखाचा असेल आणि मग इतरांचा करा. पहिला आपला प्रपंच नेटका करत जगाचं कल्याण करा. हे तुम्हाला साधा सरळ सोपा आहे. तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं ज्ञान तुम्हाला मिळायला चालू होईल. तुमचे हे ज्यांना घ्यायचे असतील ते तिथे नावं वगैरे नोंदवा, तुम्हाला कॉन्टॅक्ट केले जाते. हे काय आज एवढं कमी वेळामध्ये खूप बऱ्यापैकी तुम्ही दिलं. जिथे तुम्ही आलात तुम्हाला आणि हात जोडून विनंती करतो, पैसे वाचवा. आपल्या लेकर एवढ्या तुम्ही उन्हात बसलाय, एवढं आपण इथे शेतगेट असून पाणी असून जर आपले जीवाची आता बैल तलकी व्हायला लागले. आपले मजूर तुम्ही एवढं शेतामध्ये काम करताय का, तुमच्याबरोबर तुमची पत्नी काम करताय, कशासाठी करतोय. तर तुम्हाला 2 पैसे राहिले पाहिजे. त्यानंतर ह्या शरीराची नुसती माती करू नका. एवढा दिलाय आपल्याला देह, एवढी बुद्धी दिलेली आहे, ते कुणाच्या तर रूपानं तुमच्यासाठी तुमचे कष्ट करण्यासाठी सांगितलेलं असते. वापरला तर तुमचाच फायदा आहे, नाही वापरलं तरी पण तुमचाच फायदा आहे. कारण याचा अर्थ तुमचे भोग संपलेले नाहीत, जे अनेक जन्माचे भोग आहेत हे लक्षात घ्या. मग तुमचे मला वाटते की तुमचे भोग आता संपले. इथं आलाय म्हणजे तुमचे नक्की भोग संपलेले आहे, नक्की भोग संपलेला आहे. तुम्ही पुढे नक्की व्हाल, चांगले करा, तुमची शेती चांगली वाचवा, शेतीही करा आणि तुमचं कुटुंब चांगलं तुम्ही राहा, आरोग्य लाभू. साहेबांचं आभार व्यक्त करतो. यांनी एवढं चांगलं नेतृत्व नियोजन आणि दुसऱ्यांदा करायची देशमुख साहेबांनी आम्हाला हे केले आणि दत्तर साहेबांना नेहमी सहकार्य असते. आणि कारण ती स्वतः मुळात मोठे शेतकरी आहेत, मोठे शेतकरी आहेत. तुमच्या छोट्यापेक्षा मोठ्या शेतकऱ्याचा खर्च ज्यादा आहे, मजूर बिजूर सगळीकडे आहे. त्यामुळे त्यांनी 2 वेळा कार्यशाळा तिने अटेंड केली. तर देशमुख साहेबांचं सुद्धा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण त्यांचा आभार काय व्यक्त करायचा, कारण आपलीच माणसं आहे, आपल्या माणसाचा आभार काय तरी पण आपलं त्यांचा आपण करूया. कारण सगळ्यांनी आपण एकत्र येऊन चांगले पैसे करा, तुमचं वाचून आणि मग शेजाऱ्या पाजाऱ्यांचे वाचवून. हा चालेल, धन्यवाद. मेला का? हा मला ते लेक्चरसाठी आमचे साहेब चालले होते नाही, पण आता 16 मेला कार्यक्रम आहे ना. 85 टन कलिंगड काढले. किती? कुठं? 4 एकरात 85 टन कलिंगड. कलिंगडाचा खर्च आहे 25,000 रुपये 4 एकरात. किती? 7.5 लाख. कॅल्क्युलेशनच पाहिजे ना तुमची. किती मग मला 9 रुपयाचा फायदा जायचा. मी म्हणतो 3 लाख रुपये खर्च झाला मशागत बिशागत. 4 लाख रुपये राहिले ना त्यांना. 4 लाख रुपये राहिले किती दिवसात? 2.5 महिन्यात 65 दिवसात राहिले. त्यामध्ये मला 25,000 मार्गदर्शक होती.
75,000 रुपयाची 75,000 कंपनीचे असले तो शेतकऱ्याची पोरं आहेत ना, तो शेतकरी आहेत नाही. आणि बघा आपण काय सांगतो नाही तुम्हाला थोडंफार निश्चित वापरावं लागेल.